नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे अन्नपूर्णा मातेची जयंती. तर आज मी सकाळी दुपारी जेवण केलं आहे. तर संध्याकाळीच मी मांडणार आहे. आता 5-5:30 वाजलेत, पण जेवण वगैरे करणार आणि मगच मातेची पूजा करणार आहे. कारण की एकदा मांडणी केली ना आपण तर ते उचलायला कसं तरी वाटतं आपल्याला, त्यामुळे मी दुसऱ्या दिवशीच उचलते. तर मस्तपैकी गॅस वगैरे साफ केला आहे, मी स्वच्छ करणार आता आणि मग मांडणीला सुरुवात करणार. त्याआधी तुम्हाला मी माझ्या घराची टूर दाखवते. मी जे मनी प्लांट आपण कट करतो ना, तर काय लोक ते फेकून देतात, पण ते मनी प्लांट आहे ना, तुम्ही नुसत्या पाण्याच्या बॉटलमध्ये जरी लावलं ना तरी ते ग्रोथ छान करते. त्यामुळे ते न फेकून देता तुम्ही एका बॉटलमध्ये पाणी ठेवून, पण एवढंच की 2 दिवसांनी ते पाणी चेंज करत जा. तर माझ्या किचनच्या उजव्या साईडला मी ना मस्त राधाकृष्णांचे ना अशी हे लावली आहे स्टिकर. आणि हे बघा माझं मनी प्लांट. माझ्या घरात भरपूर ठिकाणी मी लावलेलं आहे, कारण की आमच्या इथे ऊन पडत नाही, तर त्यामुळे याचीच ग्रोथ जास्त होते पटकन. तर ह्या साईडला डाव्या साईडला असे किचनच्या इथे वरती बरण्या वगैरे ठेवलेल्या आहेत. हे आपले रोज वापरायचे बरण्या आहेत, पण मला ते काचेच्या खूप आवडतात. काही ते पण मनी प्लांट ठेवले मी. काचेच्या बरण्या मला खूप आवडतात. आणि ना काचेच्या बरण्यांमध्ये ठेवलेल्या कोणताही मसाला वगैरे असेल ना, त्याचा कलर वगैरे जात नाही, उतरत नाही, जसं आहे तसंच राहतं. किंवा त्याचा वास पण सुगंध पण तसाच राहतो मसाल्यांचा. तर इथे ना मी छोटंसं याच्यावर फ्लिपकार्टवरनं मागवलेलं. हे ॲक्च्युली हळद वगैरे ठेवण्यासाठी किचनच्या साईडला लावतात, पण त्याच्यातून ना तो स्मेल वगैरे जातो त्याचा. त्यामुळे मी याच्यामध्ये ना असं रबर वगैरे ठेवलेले आहेत, किंवा छोटी डायरी ठेवलेली आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये काय लिहायचं असेल, अर्जंट काय सांगायचं तर त्याच्यात असं, म्हणजे आपले भरपूर गोष्टी त्यात राहतात. तर सगळ्यात आधी माझी गॅसची वगैरे साफसफाई झालेली आहे आणि मी आता इथे मस्त गॅसची पूजा करते. सगळ्यात आधी आपण स्वस्तिक काढून घ्यायचं. आपली आई आपल्याला लग्न असेल ना मुलीचं, तर तिला काही देऊ नाही तर नाही देऊ, कितीही श्रीमंत असू दे, त्यांनी आपल्या पोरीसाठी कितीही देऊ दे, लाख मोलाचा दागिना, पण अन्नपूर्णा देवी आईची मूर्ती ही द्यावीच लागते. किती छोट्यातलं छोटं असू दे, मोठ्यातलं मोठे असू दे, पण देवी आईची मूर्ती देतात अन्नपूर्णेची. कारण की आपल्या मुलीच्या घरात ही अन्नपूर्णे मातेचा वास असू दे, आणि जी मुलगी आपल्या घरी ती अन्नपूर्णेची मूर्ती नेते, त्याची पूजा करतात सासरे. आणि मग ती मुलगी त्या अन्नपूर्णा मातेला बोलते, आई मी जेही पदार्थ करेल ते एकदम चांगल्या मनोभावाने करेल, तू मला त्याच्यात साथ दे. आणि मी जोपर्यंत जेवण करत राहील तोपर्यंत माझ्या घरातून किंवा कोण आजूबाजूला कोणी उपाशी राहणार नाही, असं बोलून ती त्याची स्थापना करते, पूजा करते. तर मग अशा रीतीने मी पण पूजा केली आहे. माझ्या मम्मीने पण मला मूर्ती दिलेली अन्नपूर्णा मातेची. ही ती मूर्ती नाही, ती ना छोटी होती एकदम, म्हणजे त्याचे डोळे वगैरे ना व्यवस्थित दिसतच नव्हते. एकदम पितांबरीने ना हे करून एकदम हे झालेली, त्यामुळं ती विसर्जन केली मी आणि ही दुसरी घेतलेली नंतर मग. तर अशा प्रकारे इथे ना आपण कधी पण पूजा करताना पहिलं गणपती बाप्पांना मान द्यायचा आहे. त्यामुळे मी गणपती बाप्पांची पूजा केली आहे. आणि हे आपले 5 पानं लावायचे आहेत साईडला, म्हणजे त्याच्यावर मग नंतर अन्नपूर्णा मातेचा स्थापन करायचं. आपण मस्त पूजा करायची. आजचा दिवस एवढा छान वाटत होता ना मला. रोज काय आपल्याला टाईम भेटत नाही असं, म्हणजे एवढं सगळं करायला किचनमध्ये, पण जेव्हा असं अन्नपूर्णा मातेचा पूजा वगैरे असेल ना, तेव्हा असं बरं वाटतं. पण आणि संध्याकाळी खूप छान वाटत होतं मला पूजा करताना. कारण की आमच्या इथे ना खिडकीमध्ये मी जेव्हा पूजा करायला घेतली ना, तेव्हाच एक चिमणी आलेली झाडाजवळ. माझ्या कढीपत्त्याचं झाड आहे किचनमध्ये. तर ना तिथे अशी सहसा येत नाही संध्याकाळची, पण येऊन आहे ना आवाज करत होती नुसती. तर मला ते खूप बरं वाटत होतं बघून असं, की असं म्हणजे अचानक कशी आली ह्या टायमाला. तर मी तिला ना थोडे तांदळाचे दाणे टाकले तिथे. ते आमच्या इथे जागा नाही आहे जास्त, पण त्या कट्ट्यावर ठेवलेले मी खिडकीच्या इथे. पण ती आली, खाल्ला आणि मग गेली. मला इतकं बरं वाटलं ना, काही सांगू शकत नाही कोण कोणत्या रूपात येतं, कसं येतं.
त्यामुळे आपण आपल्याकडे जेवढं आहे मूठभर असेल तर आपण थोडं तरी त्याच्यातलं दुसऱ्यांना द्यावं. तर ही आपल्या सगळ्यांच्या मनात चांगली भावना असली पाहिजे. आपण खात असेल, आपल्याच दारात कोण आलं असेल किंवा आपण कुठे बाहेर काय खात असेल, आपल्याकडं कोण मागत असेल तर तुम्ही त्यांना पैसे नका देऊ, पण थोडंफार त्यांना खायला द्या. अन्नदान हे जगातलं सगळ्यात मोठं दान आहे. त्यामुळे कोणालाही असं उपाशी ठेवू नका तुम्ही. जर तुम्हाला डोळ्याने दिसतंय तो भुकेला आहे तर त्याला नक्की तुम्ही खायला घाला. तर अशा प्रकारे माझी पूजा झाली. बघा किती छान वाटतंय ना देवी आईचं रूप. मस्त वाटतं. असं वाटलं किचनमध्येच देवी आईला ठेवावं. तसं तर आपल्या घरामध्ये जर आपण पाण्याचा हंडा असतो किंवा टाकी असते, हा कलश माझा पाण्याचा असतो एक, त्याच्यात रात्रीचं पाणी भरून ठेवून मग सकाळी प्यायचं. आणि हे आपल्या जुन्या पद्धत खलबत्ता, तर त्याची पण पूजा करायची आपण. काय काय लोक पाटा असतो वरवंटा, पाटा वरवंटा त्याची पण पूजा करतात. पण आता आपण एवढं पाटा वगैरे कोण वापरत नाही, ते जास्त करून गावालाच असतं अजून पण. जरी मिक्सर आहे तरी पण ते गावाला पाटा हा असतोच. आणि ना पाट्यावरचं जेवण आहे ना, वाटीला वाटण वगैरे खरं झालं ना, काय माहिती का एवढी चव असते ना, खूपच छान. आपण किती करू ते एवढं टेस्टी होत नाही, पण गावाला 1-2 मसाले टाकले तरी पण चव लागते. काय माहीत, पण ते जुन्या काळात जे वापरायचे ना ते खरंच खूप छान होतं. तर अशा प्रकारे माझी सगळी पूजा वगैरे झालेली आहे. बघा तुम्ही किती सुंदर वाटतंय ना पूजा केली तर. मस्त वाटतं एकदम. घरात एकदम धूप वगैरे लावायचं, मस्त एकदम प्रसन्न होऊन गेले वातावरण. असं वाटतं साक्षात अन्नपूर्णा माता आज माझ्या किचनमध्येच आहे. आणि हे जे तुम्ही दिवे लावता ना त्याची काळजी घ्या. हे तुपाचे दिवे आहेत, पण कसे पण लावा तुम्ही, पण ते मावळेपर्यंत तुम्ही तिथेच थांबा. ते सोडून कुठे जाऊ नका आजूबाजूला, कारण की काही झालं तर ते अग्नी आहे. त्यामुळे सावधगिरी ही बाळगा तुम्ही. तर बघा किती छान झालं आहे ना माझा पूजा. तुम्हाला माझा व्हिडिओ खरंच कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण असेच व्हिडिओ मी करत जाईल. सगळ्यांना बाय.